राज्यांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष सखोल फेरनिरीक्षण होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वतः सांगितलं। बिहारमध्ये ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झालेली असून आता दुसरा टप्पा सुरू होतोय। आयोगाने यावेळी पारदर्शकतेवरती भर देत सर्व राज्यांना सूचना पाठवल्या। पुढील काही आठवड्यांमध्ये मतदार याद्यांच्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण देखील होणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR लागू होणार आहे। यात कोणाकोणाचा समावेश आहे ते तर आपण पाहणार आहोतच। यामध्ये खरतर समावेश आहे अंदमान निकोबार बेटांचा, गोवा, पुदुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि लक्षद्वीप यांचा। खरतर एका बाजूला या भागातील मतदार याद्या गोठवण्यात आलेल्या असून याद्या अंतिम करत असताना नवीन मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत। आता येऊयात खरतर मूळ मुद्द्याकडे। SIR होणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा समावेश नाही आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात SIR प्रक्रिया होणार नाही हे आता स्पष्ट झालंय। मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेत विरोधकांनी चांगलंच रान उठवलंय। आधी राहुल गांधींनी दिल्लीमध्ये प्रेझेंटेशन सादर करत मतचोरी झाल्याचा दावा केला। आता इकडे आदित्य ठाकरेंनीही त्याच पद्धतीने मतदार यादीत घोळ असल्याचं पक्षाच्या निर्धार मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे। निर्धार मेळाव्यातले खरतर काही महत्त्वाचे मुद्दे देखील त्या निमित्तानं उपस्थित होते। निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी काय दावा केला तर वरळीत लोकसभा निवडणुकीवेळी 2,52,970 मतदार होते, तेच विधानसभेला आता 2,63,352 इतके झाल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा आहे। तर काही महिन्यातच 16,043 मतांची वाढ वरळी मतदारसंघामध्ये झाल्याचं देखील स्वतः आदित्य ठाकरे म्हणतात। वरळी मतदारसंघात 502 मतदारांची नावं सारखीच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर म्हात्रे नावाच्या मतदाराचे वडील पटेल असलेले 720 जण त्या ठिकाणी आहेत। 643 मतदारांचं लिंग चुकीचं आढळून आल्याचा देखील दावा आदित्य ठाकरे करताना दिसतात। तर वरळीमध्ये 4,177 असे लोक मिळाले ज्यांचा कुठल्याही प्रकारे ठाव ठिकाणाच नसल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे करतात। वरळीमध्ये घर क्रमांक यादीत केवळ परिसराचं नाव लिहिलेलं आहे, 67 मतदार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। तर इपिक नंबर नसलेले 28 मतदार वरळीमध्ये सापडल्याचा दावा देखील आदित्य करतात। समान एपिक असलेले 133 मतदार सापडलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर काही लोक आधीच वारले मात्र मतदार यादीमध्ये त्यांची नावं अजूनही असल्याचं ते म्हणतात। तर दरम्यान विधानसभा निवडणुकी